कृष्णा गेल्याची बातमी सर्व कोपीवर कळली होती. जळलेल्या कोपीच्या राखुंड्यासमोर 6-7 कुटुंब हताश होऊन बसली होती. कृष्णा गेल्याची बातमी समजल्यामुळे त्यांच्यात तर जगण्याची इच्छाच राहिलेली नव्हती. कृष्णाला घेऊन गाडी कोप्यावर आली. गाडीतून त्याचा मृतदेह उतरवताच रडारड सुरू झाली. कृष्णाचा देह बघून कौशल्या मोठ्यानं रडत रडत म्हणायला लागली, अरे माझ्या किसन्या उठ की, अरे तुझा दूध प्यायचा टाईम झाला ना, उठ की माझ्या सोन्या. कौशल्यानं कृष्णाला जवळ घेतलं, त्याला मिठी मारली, त्याच्या अंगावरनं हात फिरवायला लागली, त्याचे मुके घ्यायला लागली. अण्णा कृष्णाला पाहूच शकत नव्हते. त्यांनी डोक्याच्या पटक्यात तोंड खुपसून एकटेच एका कडेला रडत बसले. लेकरं येड्यावानी झाली होती. त्यांना आधार द्यायला कोणी नव्हतं. आईच्या आणि बापाच्या कुशीत शिरून ती कृष्णा कृष्णा म्हणून हंबरडा फोडत होती. गंगारामच्या आयुष्यात दुःखाचा डोंगर कोसळला होता. 2 वर्षांचा कृष्णा गेला, प्रपंचाची राख रांगोळी झाली. जिच्या जीवावर सर्व प्रपंच उभा होता, तिच्या डोळ्यातलं पाणी तुटत नव्हतं. मधून मधून कोणी भेटायला आलं की आठवणीनं सर्वांचेच डोळे भरून यायचे. कोप्या जळून खाक झाल्या होत्या. 2 दिवस जमिनीला अंथरूण आणि आकाशाला पांघरून ही कुटुंब राहत होती. शेजारचे गाडीवान त्यांना मदत करत होते. गेल्या 2 दिवसापासून कोणाचीही चूल पेटलेली नव्हती. कारखान्यानं कोप्या उभारण्यासाठी चटई आणि बांबू दिले, मदत म्हणून काही गृहोपयोगी वस्तू दिल्या. त्या जोरावर गाडीवानांनी पुन्हा जोमानं प्रपंच उभा केला. ज्या जागेवर संसाराची राख रांगोळी झाली होती, तिथेच पुन्हा नवीन संसार उभे राहिले. गंगारामचं दुःख मात्र एवढ्या लवकर विसरण्यासारखं नव्हतं. त्याला धीर देण्यासाठी मित्रमंडळी, पाहुणेरावळे येऊन त्याचं मनोबल वाढवत होते, त्याचं सांत्वन करत होते. नवरा बायकोनं जीवनाच्या लढाईत हार मानली होती. त्यांना धीर देणारे अण्णासुद्धा हतबल झालेले होते. टोळीतली हौसाबाई त्यांना भेटायला आली. तिने येताना बरोबर जेवण आणलं होतं. सगळ्यांनी कोप्या उभ्या केल्या होत्या, परंतु गंगारामचा प्रपंच अजूनही उन्हातच होता. ते पाहून हौसाबाई म्हणाल्या, कौशल्या, अगं आता किती दिवस राहायचं, किती दिवस हे दुःख उरात बाळगायचं. बाकीच्या बी पोरांकडं बघा. अरे तुम्हीच जर धीर सोडला तर या लेकरांकडं कोण बघणार आहे. 3 दिवस झालं की पोरांना निवारा नाही. पोरं दिवसभर उन्हात बसून राहतात. त्यांना तुम्ही जर सावली नाही दिली तर कोण देणार आहे. हे बघ कौशल्य, असा धीर सोडू नाही. सगळ्यांना तिने जवळ घेतलं, फडक्यातली भाकरी सोडली आणि म्हणाली, खावा आता 2-2 घास, कवर उपाशी राहताय. कौशल्या तिला म्हणाली, अहो न ग, मला नाही ना अन्न गोड लागत. हे बघ, गोड लागत नसलं तरी लेकरांकडं बघून खावं लागतंय. असं म्हणून हौसाबाईंनी सगळ्यांना जेवायला घातलं. तेवढ्यात तिथे हानू गंगाराम शेजारी येऊन बसला आणि म्हणाला, गंगा, अरे असं धीर सोडून जमत असतं वैर, हातपाय गाळू नका. अरे असा बसून राहिलास तर अजून काय उद्योग वाढायचा. सारखा त्योच विचार करून दुखणं आणखीन केल्या का. त्याला धीर देत असताना हौसाबाई म्हणाली, अरे जन्मात सगळे दिवस सारखे येत नसतेत. आमच्या टायमाला तर किती अवघड होतं. अरे माझी 2 लेकरं अन्न पाण्या वाचून गेली. काय सांगावं तुम्हाला आमचा हाल. लेकरं वाळलेल्या उडदाच्या शेंगा काढा काढा खायचे. पायलीवर पीठ आठवड्यावर घालायचं. त्या पिठात पिळाची भाजी मिसळायची आणि त्या भाकरी खायच्या. अशा हालात लेकरं कशी वाढवली आमचं आम्हाला माहिती. हे बघ, आलेला दिवस जातच असतोय, त्याला कवटाळून बसून नाही जमत. उठा उठा, पाठदिशी उठा, लेकरांना निवारा करा. असं गळ्यात गळं घालून रडत बसू नका. हौसाबाई निघून गेली. हानूनं गंगारामची वाट न बघता त्याची कोप उभारायला सुरुवात केली. मग ते बघून गंगाराम उठला. दोघांनी मिळून कोप उभी करायला सुरुवात केली. कौशल्यानं पसारा आवरला. सगळी आवराआवर सुरू असताना हानू म्हणाला, हे बघ, सकाळी ऊस तोडायला जाऊ, त्याच्याशिवाय तुझ्या मनातला विचार जायचा नाही. कामात कसा येळ निघून जातो. सगळ्या गाड्यांबरोबर सकाळी गंगारामनं त्याची गाडी जुंपली.
गाड्या ऊस तोडायला गेल्यावर मुलं शाळेत गेली. पुन्हा नव्यानं नव्या पर्वाची सुरुवात करण्यासाठी जो तो आपापल्या उद्योगात गुंतून गेला. रामा ज्यावेळी शाळेत गेला त्यावेळी त्याच्या सगळ्या मित्रांनी त्याची चौकशी केली, त्याला आधार दिला. शाळेतल्या शिक्षकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या वतीनं त्याला आणि त्याच्या कुटुंबाला कपडे आणि काही गृहोपयोगी वस्तू भेट म्हणून देण्यात आल्या. समाजातल्या काही दानशूर व्यक्तींनी या आपत्तीग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात दिला. यामागे त्यांची अशी भावना होती की या संकटातून ते बाहेर परत येतील, पूर्वपदावर रुळू लागतील. वार्षिक परीक्षा झाल्या होत्या. 1 मे निकालाचा दिवस. सर्व विद्यार्थ्यांना आकर्षण असतं ते निकालाचं. वर्षभर आपण काय केलं त्याचं फळ निकालाच्या दिवशी मिळणार होतं. त्यात रामसुद्धा होता. शाळेच्या प्रांगणात फळा लावला होता. त्यावर प्रथम आलेल्या सर्व वर्गातल्या विद्यार्थ्यांची नावं लिहिली होती. त्यात रामचं सुद्धा नाव होतं. गेले कित्येक दिवस त्याच्या चेहऱ्यावर हसू आलं नव्हतं. ते हसू फळ्यावर त्याचं नाव पाहिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर उमटलं. निकाल घेण्यासाठी सर्व मुलं वर्गात जमली होती. शिक्षक वर्गात येऊन प्रत्येकाच्या हजेरी नंबरनुसार निकाल वाटायला लागले. निकाल वाटून झाल्यावर त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यांनी रामाला पुढे बोलवून घेतलं, त्याचं अभिनंदन केलं आणि सर म्हणाले, या विद्यार्थ्यांकडनं बरंच काही शिकण्यासारखं आहे. तुम्हाला माहिती असेल त्याचे आईवडील ऊस तोडण्यासाठी आपल्या इथे आलेत. 6 महिने हा मुलगा त्याच्या गावी शाळेत होता. 6 महिन्यांपूर्वी त्याने आपल्या शाळेत प्रवेश घेतला. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत, घरात कुणी शिकलेलं नसताना आणि त्यातून त्याला कुठली शिकवणीही नाही. मध्यंतरी त्याच्या कुटुंबावर झालेला आघात, या एवढ्या संकटांवर मात करून वर्गात त्यांनी पहिला नंबर मिळवला. त्याबद्दल मी त्याचं अभिनंदन करतोय. या खडतर प्रवासातून वाट काढून त्यांनी जे यश संपादन केलं आहे ते खरंच कौतुकास्पद आहे. म्हणून मी त्याला माझ्यातर्फे छोटीशी भेट त्याच्या भावी शिक्षणासाठी देतोय. असं म्हणून सरांनी खिशातनं एक पाकिट काढलं आणि म्हणाले, माझ्यातर्फे रामाला छोटीशी आर्थिक भेट मी देतोय. रामानं ती भेट मोठ्या आनंदानं स्वीकारून सरांचा आशीर्वाद घेतला. सर त्याला म्हणाले, रामा, तुला कुटुंबाला या व्यवसायातून बाहेर काढायचं असेल तर तुला शाळा शिकावीच लागेल. भविष्यासाठी चांगलं स्वप्न पहा आणि त्या दिशेनं वाटचाल कर, तरच तुझ्या कुटुंबाच्या हातातला कोयता सुटेल. रामा शाळेतून कोपीवर जाताना त्याच्या कानामध्ये सरांचे शब्द गुंजत होते. जीवनात काहीतरी करायची जाणीव त्याला झाली होती. रामा घरी येताच त्यांनी अण्णाला वर्गात पहिला नंबर आलेला सांगितलं. अण्णा त्याला आशीर्वाद देत म्हणाले, अरे तू लय मोठा होशील, आईबापाचं नाव तू लय मोठं करशील. रामाचा शाळेत पहिला नंबर आल्यामुळे कौशल्याचा चेहरा कितीतरी दिवसांनी उजळलेला दिसत होता. रामा तिच्याजवळ येताच तिने त्याच्या तोंडावरनं हात फिरवला, त्याच्या तोंडामध्ये साखर भरवली, त्याला जवळ घेत म्हणाली, माझा बाबा तर लय हुशार आहे, बाबा लय शिकून लय मोठा हो. मोठा आशीर्वाद कौशल्यानं रामाला देऊन टाकला. गंगारामच्या जीवनामध्ये एक संकट जातंय का नाही तर लगेच दुसरं संकट उभं राहत होतं. दुपारच्या वेळी वातावरणामध्ये बदल झाला. सकाळपासून आग ओकणारं ऊन ढगांच्या आड दडलं होतं. जोरदार वारा सुटला होता. जमिनीवरची धूळ हवेत उडत होती. त्या धुळीमुळे समोरचं काहीच दिसत नव्हतं. जनावरांना सावलीसाठी केलेले मांडव वाऱ्यानं उडून जायला लागले. वाळत घातलेले कपडे आभाळाला शिवण्याचा प्रयत्न करायला लागले. कोप्यासमोर पडलेलं पाचाट वाऱ्याबरोबर उडत होतं. त्या सुसाट वाऱ्यामुळे झाडाच्या फांद्या मोडून पडायला लागल्या. निसर्गानं रौद्रावतार धारण केला होता. लांब कुठेतरी विजा चमकत होत्या. धुळीमुळे त्यांचा प्रकाश अंधुक दिसत होता, पण त्यांच्या आवाजानं काळजा धस्स होत होता. त्या आवाजानं लहान लेकरं मोठ्यांदा रडत होती. जनावरं बांधलेल्या जागेवर घिरट्या घालत हंबरायला लागली होती. कोप्यावर सर्वांचीच पळापळ सुरू झाली होती. दुपारची वेळ असल्यामुळे गाडीवान फडातनं आलेले नव्हते. काळ्याकुट्ट आभाळानं आपलं साम्राज्य प्रस्थापित केलं होतं.
वादळ, ढगांचा गडगडाट आणि विजेच्या कडकडाटात पावसाला सुरुवात झाली. पावसाबरोबर गारांचा वर्षाव सुरू झाला होता. उघड्यावर बांधलेल्या जनावरांना गारा तडा तडा लागत होत्या. जनावरांना तो गारांचा मारा असह्य झाला. गंगारामनं गायीसाठी बांधलेला मंडप कधीच उडून गेला होता. त्यामुळे गायीला गारांचा मारा असह्य झाला. रामाने तिला गारा लागू नयेत म्हणून तिच्या अंगावर पोतं टाकलं होतं. पण पावसाचा जोर वाढत होता. उन्हापासून आणि थंडीपासून संरक्षण व्हावं म्हणून वेड्यावाकड्या उभ्या केलेल्या कोप्या पावसात गळायला लागल्या होत्या. शेजारच्या गाडीवानांची घाबरलेली लेकरं अण्णांनी शेजारी घेतली होती. अण्णांच्या जीवनात असे प्रसंग अनेक वेळा आल्यामुळे त्यांना त्याचं काही वाटत नव्हतं. ते सगळ्या लेकरांना धीर देत होते. एकाएकी प्रचंड आवाज झाला विजेचा आणि तो भयंकर आवाज ऐकून असं वाटलं की वीज आता आपल्याच अंगावर पडतीये का काय. विजेचा आवाज झाला तशी राधा अण्णांना बिलगली, रडायलाच लागली. तासभर झालेल्या पावसानं सगळीकडे पाणी पाणी केलं. अनेकांच्या कोपीमध्ये पाणी शिरलं. कोणाच्या वैरणी वाऱ्यानं उडून गेल्या. कोणाचं धान्य, पेंडीची पोती भिजली. जोरदार झालेल्या पावसामुळे ऊस तोडायला गेलेल्या गाड्या फडात अडकून बसल्या. जे गाडीवान गटात होते त्यांच्या गाड्या गटात रुतून बसल्या. पाऊस उघडल्यावर कौशल्या कोपीवर आली. तिचं सगळं अंग भिजलेलं होतं. अशाही अवस्थेत तिने वैरणीचा भारा डोक्यावर आणला होता. तो तिने खाली टाकला आणि कशाचा आवाज आला हे बघण्यासाठी कोपीतनं लेकरं बाहेर आली. आईला आलेलं बघून लेकरं तिच्या जवळ गेली. राम तिला म्हणाला, आई अगं पावसात कुठेतरी थांबायचं ना. कौशल्या म्हणली, अरे निघले यानं वाटतच पाऊस आला, मग कुठं थांबतो. कोप भरीच गळाली होती. पण पोरांनी घरातलं साहित्य भिजू दिलं नव्हतं. शेणाच्या गावऱ्यांचा भिजून गाळ झाला होता. सरपण भिजल्यामुळे चूल पेटवायचे वांदे झाले होते. कौशल्यानं वैष्णवीला स्टोव पेटवायला लावला आणि त्यावर आंघोळीला पाणी ठेवायला सांगितलं. पाणी तापेपर्यंत दारात साचलेल्या पाण्याला ती वाट करून द्यायला लागली. तेवढ्यात काही जणांचा घोळका बाजूला असलेल्या शेताकडे पळायला लागला. रामानं चौकशी केली की लोक कशासाठी पळतायत. तेव्हा समजलं गाडीवानानं बाभळीच्या झाडाखाली म्हैस बांधली होती. तिच्यावर वीज पडून म्हैस मरण पावली होती. यावर्षी ऊस भरपूर असल्यामुळे कारखान्याचा पट्टा काही लवकर पडत नव्हता. पण पावसामुळे गाडीवानांचे झालेले हाल आणि नुकसान बघून कारखान्यानं पट्टा पाडायची तारीख जाहीर केली. गंगारामची 2 वर्ष खूप अडचणीत गेली होती. गेल्या वर्षी आई गेली, या वर्षी कृष्णा गेला. कोप्या जळाल्या, त्यामुळे त्याचा हंगाम हवा तसा झाला नव्हता. आज शेवटची खेप भरून घेऊन गंगाराम कारखान्यावर चालला होता. गाडीवर बसून नवरा बायको गप्पा मारत होते. कौशल्या गंगारामला म्हणाली, मुकादामाची उचल फिटन का नाही. बघू आता काय होते. बोलवीन ना मुकादम हिशोबाला, मग समजन. यंदा रानात पीक नाही निघालं म्हणावं तसं. रानातून थोडंफार टेकान लागल्यावर बरं म्हणतं जरा. जाऊ दे आता, नशिबात होईन ते होईन. नशिबाच्या पुढं आपण तरी काय करणार. अहो पण नशीब नशीब म्हणून तरी त्याला कवर मिठ्या मारायच्या. लेकरांना यातून बाहेर काढावं लागल. लेकरांची बी आपल्यासारखे हाल होऊ द्यायचे नसतील तर आपल्याला काहीतरी वेगळा विचार करावा लागल. आणि तवा कुठं आपल्या लेकराच्या हातचा कोयत्या सुटन. हे असंच चालू राहिल्यावर लेकरांच्या नशिबी बी तेच घ्यायचं. आपली समधी लेकरं शाळेत हुशार आहेत, त्यांना शिकवायला पाहिजे. असा दरवर्षी कारखाना करून पोरांची शिक्षण कशी होणार. कौशल्य अगं तुझं सगळं खरं आहे, पण दुसरा काय उपाय आहे का. आपल्याला 6 महिने ऊस तोडायचा आणि 6 महिने बसून खायचं. आणि बसून राहिलं का होतंय पुन्हा अजून कर्ज. अशा गप्पा सुरू असताना समोर उतार आला होता म्हणून कौशल्या गाडीतनं खाली उतरली. उताराला बैलांना गाडी आवरत नाही म्हणून कौशल्या गाडीतून दंडाळं घेऊन खाली उतरली. गाडी जास्त पळायला लागली की ते लाकूड गाडीमध्ये अडकवायचं, चाकावर दाबायचं, त्यामुळे गाडीची गती कमी होते. गंगारामच्या गाडीसमोर बाळूची गाडी होती. त्याच्या बायकोनं गाडीच्या खाली उतरेपर्यंत गाडीनं गती घेतली. त्या गाडीचा वेग बैलांना आवरेना.
तेव्हा बैलांनी आपलं अंग बाजूला काढलं. त्यामुळे डांबरी रस्त्याच्या खाली गाडी उतरली आणि रस्त्याच्या कडेला मोठा दगड होता, त्यावर जाऊन धडकली. नशीब चांगलं म्हणून कुणाला काही दुखापत झाली नाही, पण गाडीचं जू मात्र मोडलं. बायकोनी पटकन उतरून चाकाला दंडाळा लावला असतं तर असं घडलं नसतं. या गोष्टीचा बाळूला राग आला. रागाच्या भरात त्याने गाडीतला एक ऊस उपसला आणि बायकोच्या पाठीत हाणला. पाठीत ऊस पडताच बायको मोठ्यानं ओरडली. बाकीचे गाडीवान जवळ येणार तोपर्यंत तिथेच एक गृहस्थ उभे होते. ते बाळू जवळ आले. घडलेला प्रकार बघून त्या गृहस्थानं बाळूच्या हातातला ऊस हिसकावून घेतला, त्याच्याच पाठीत घातला आणि म्हणाले, जनावराला मारल्यागत मारतोय बायकोला, तुला काय दया माया आहे का नाही? बाळूच्या पाठीत ऊस पडल्यावर पाया पडून तो त्या गृहस्थाची क्षमा मागायला लागला. तो गृहस्थ म्हणाला, अरे बघ की पाठीत कसं लागतंय, लगे कशाला हातापाया पडतो माझ्या. बाकीचे गाडीवान आले आणि त्यांनी बाळूची त्या गृहस्थाच्या तावडीतनं सुटका केली. मोडलेल्या जुवाच्या ठिकाणी त्याच्या आधाराला लाकूड बांधलं. गाडीला लागलेला आडवा दगड बाजूला सरकवला. बैल झुंपली आणि मग तिथून सगळ्या गाड्या कारखान्याकडे रवाना झाल्या. कारखान्याचा पट्टा पडला. गंगारामवर परत मुकादमाची बाकी फिरली. यावेळी मात्र मुकादमानं त्याच्यावर माणुसकी दाखवली. मुकादम गंगारामला बाकीबद्दल काहीही बोलला नाही. संध्याकाळी गावाकडे जायला मुकादम ट्रक देणार होता, त्यामुळे गंगाराम ताबडतोब कोपीवर आला. सामानाची आवरावर कौशल्याला करायला सांगितली आणि पोरांचे दाखले काढण्यासाठी शाळेत गेला. राधा आणि वैष्णवी प्राथमिक शाळेत होत्या, रामा माध्यमिक शाळेत. त्याची शाळा लांब होती, त्यामुळे त्याने वैष्णवी आणि राधाचे आधी दाखले घेतले आणि मग तो रामाच्या शाळेत गेला. शाळा बंद होती, पण शाळेचं ऑफिस उघडं होतं. ऑफिसच्या बाहेर उभ्या असलेल्या शिपायाजवळ गंगाराम गेला आणि त्याच्याजवळ जाऊन दाखला काढण्याबाबत चौकशी केली. शिपायाने त्याला लिपिकाकडे जायला सांगितलं. गंगारामनं लिपिकाला विनंती केली, रामा माझा मुलगा आहे, त्याचा दाखला काढायचा मला. लिपिकाने त्याला बसायला सांगितलं. गंगाराम बसल्या जागेवरनं ऑफिसात लावलेल्या महापुरुषांचे फोटो बघत होता. त्या फोटोंकडे बघत असताना त्याच्या मनात विचार यायला लागले की मोठं व्हायचं तरी सोपं आहे का? या लोकांना किती सोसावं लागलं असेल, किती कष्ट उपसले असतील यांनी. देशासाठी रात्रीचा दिवस केला असन म्हणून त्यांचे फोटो इथं ऑफिसमध्ये लावले आहेत. हा विचार त्याच्या मनात चालू असताना लिपिकानं आवाज दिला आणि म्हणाला, याच्यावर मुख्याध्यापकांची सही घ्या. गंगारामनं दाखला हातात घेतला आणि हळुवारपणे गंगाराम मुख्याध्यापकांच्या केबिनमध्ये गेला. काही न बोलता हातातला दाखला त्यांच्या समोर असलेल्या टेबलवर ठेवला. दाखला बघितला आणि मुख्याध्यापक म्हणाले, अरे वा, रामा तुमचा मुलगा आहे का? हा, माझाच पोरगा आहे. अहो, त्यांनी पहिला नंबर मिळवला आहे. तुमच्या कुटुंबावर केवढा आघात झाला तरी त्याचं लक्ष विचलित झालं नाही अभ्यासापासनं. तो मोठ्या धैर्यानं परीक्षेला सामोरा गेला. मी सांगतो तुम्हाला, तुम्ही त्याला शिकवा. 6 महिने कारखाना आणि 6 महिने गावाकडे असं केलं ना तुम्ही तर त्याचं मन विचलित होईल. तो अभ्यासापासून दूर जाईल. त्याच्या शिक्षणाची चांगली सोय केलीत ना तुम्ही तर तो मोठा अधिकारी होईल. गंगाराम म्हणाला, हा साहेब, मी नक्की त्याच्या शिक्षणाची सोय करन. असं म्हणून त्यांनी मुख्याध्यापकानं सही केलेला दाखला हातात घेतला. निघताना दोन्ही हात जोडून त्यांना नमस्कार केला आणि ऑफिसमधनं बाहेर पडला. एवढ्या मोठ्या व्यक्तीनं ऊसतोड कामगाराच्या पोराचं कौतुक केल्यामुळे गंगारामच्या डोळ्यातनं खळखळकन पाणी आलं. चालता चालता त्यांनी गमजानं डोळे पुसले. पोरगं शिकलं तर नाव कमवल, पोराच्या शिक्षणाची आबाळवाता कामा नये असा विचार करत तो कोपीवर आला. कोपीच्या पाठीमागे उकांडा होता. तो कौशल्यानं एका बागायतदाराला विकला. तो उकांडा ट्रॅक्टरमध्ये भरत असताना कौशल्याला कृष्णाची आठवण आली आणि त्याच्या आठवणीनं ती व्याकुळ झाली. कारखान्यावर येताना सगळेजण हसत खेळत आले, पण जाताना बरोबर कृष्णा नव्हता. कृष्णा आता फक्त त्याच्या आठवणीतून त्यांच्या बरोबर येणार होता. श्रोते हो, हा होता परशुराम नागरगोजे यांच्या पाचाट या कादंबरीचा 9वा भाग. या कादंबरीचा 10वा भाग अर्थात शेवटचा भाग उद्या. तोपर्यंत
नमस्कार मित्रहो, ऐकत रहा दीपक रेगे कथाकथन चॅनल.